हॅलो हाय नमस्कार मंडळी, मी स्वाती तुम्हा सर्वांचं आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करत आहे। तुम्ही म्हणाल ही सकाळी सकाळी काय असा पसारा दाखवतेय, कारण हा खूप पडलेला पसारा आहे ना, तो मलाही उचलायची आता वेळ नाही। कारण आज मी माझ्या स्वतःसाठी वेळ काढलेला आहे आणि मी आज माझ्या स्वतःकडे लक्ष देणार आहे। कारण माझं 2 दिवसापासून असं चाललंय की मला ऑइल मसाज करायचा आहे, पण 2 दिवसापासून मला ते जमतच नाही। त्यामुळे केसांचे एवढे हाल झालेत ना, आणि थंडीमुळे आधीच केस खूप आपले कोरडे झालेले असतात, ड्राय पडतात, स्काल्प ड्राय पडलेला असतो आणि त्याच्यामध्ये आपण जर या गोष्टींकडे जर दुर्लक्ष केलं तर हेअर फॉल हा नक्कीच होतोच आपल्याला। आणि थंडीच्या दिवसामध्ये हेअर लॉस जास्त होतो। त्याच्यामुळे मी आज ठरवलंय की फक्त आणि फक्त मी माझ्या हेअर केअरवर तुमच्याशी बोलणार आहे आणि माझं हेअर केअर रुटीन तुमच्याबरोबर मी शेअर करेन। काही माझ्या ट्रिक्स ज्या साध्या सोप्या त्या मी यूज करते नेहमी, जेणेकरून माझे हेअर हेल्दी राहावेत, ग्रोथ जरा चांगली राहावी। तर मी त्याच्यासाठी बघा मी ऑइल तयार करते आणि आपलं मी नॉर्मल पॅराशूट तेल घेतलेलं आहे इकडे, आणि एक कांदा घेतलेला आहे जो की आपल्या हेअरसाठी खूप महत्त्वाचा आहे, हेअर स्ट्रॉंग करण्यासाठी, थिक करण्यासाठी आणि हेअर ग्रोथसाठी। तसंच मी लिंबू घेतलेला आहे जे की आपल्या स्काल्पसाठी खूप चांगलं आहे, जे डॅन्ड्रफ वगैरे रिमूव्ह करण्यासाठी चांगलं आहे, ते अँटी ऑक्सिडंट म्हणून काम करतं ते। तर अशा पद्धतीने हे कांदा आहे तो आधी आपल्याला व्यवस्थित खिसून घ्यायचा आहे, कारण आपल्याला लागणार आहे तो म्हणजे त्याचा रस, आणि खिसल्यानंतर त्याचा रस अगदी व्यवस्थितरित्या निघतो। आपण मिक्सरलाही बारीक करू शकतो, पण ती क्वांटिटी जास्त असेल तर व्यवस्थितपणे मिक्सरला बारीक होतं, कमी असेल तर नीट फिरत नाही, म्हणून मी आपला खिसूनच घेतलेला इथं। आणि छान बघा त्याचा रस गाळून घेते छान, जेवढा आपल्याला रस आहे म्हणजे अगदी ॲटलिस्ट तुम्ही 2 चमचे तरी रस घ्या, जेणेकरून काय होतं की व्यवस्थित आपल्या पूर्ण स्काल्पला सगळ्यात महत्त्वाचं आहे ते रस लागला पाहिजे। आणि त्याच्यामध्येच ना आपण जे पण तुम्ही तेल वापरत असाल तेल त्याच्यामध्ये मिक्स करा आणि एक 4-5 थेंब किंवा जास्तीत जास्त जर तुम्ही अर्धा लिंबू पिळू शकता त्याच्यामध्ये, आणि हवं तेवढं तुम्हाला किती तेल लागणार आहे त्या पद्धतीने तुम्ही त्याच्यामध्ये तेल ॲड करा। आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की आपण कधीही केसांना जर तेल लावणार असो तर सगळ्यात पहिल्यांदा ते तेल नेहमी गरम करून घ्यायचं। आणि ते गरम कसं करायचं तर नेहमी तेल गरम करताना डबल बॉईल करून घ्यायचं, असं डायरेक्ट तेल गरम करायचं नाही। आपण जेव्हा तेल बनवतो तेव्हा ते गरम करणं वेगळं असतं, कारण त्याच्यामध्ये बऱ्याचशा गोष्टींचा अर्क उतरणार असतो, म्हणून आपण ते गरम करून घेतो। पण जेव्हा आपण अशा गोष्टी करतो ना की ऑलरेडी तेल बनलेलं आहे आणि नंतर आपण ते केसांसाठी यूज करणार आहोत, तर त्यावेळेला नेहमी तेल हे डबल बॉईल करून घ्यायचं। आता बघा इकडे ज्या पण आपण सगळ्या गोष्टी घेतल्या त्या व्यवस्थित मिक्स करून घेतल्या मी अगोदर, आणि मी आता हे तेल डबल बॉईल करायला ठेवते। म्हणजे फक्त टोपामध्ये एक थोडंसं पाणी घ्यायचं, वाटी त्याच्यावर तरंगेल असं, आणि त्याच्यामध्ये पाणी चांगलं उकळून द्यायचं, म्हणजे ते आपोआप तेल ते गरम होईल। आणि कोमट तेलांचा केसांना खूप फायदा असतो, ग्रोथसाठी, स्मूथसाठी, ते लवकर आपल्या केस म्हणजे डोक्यामध्ये ॲब्झॉर्ब करण्यासाठी, स्काल्पमध्ये ॲब्झॉर्ब करण्यासाठी त्याचा आपल्याला उपयोग होतो। त्याच्यामुळं पहिल्यांदा नेहमी तेल हे गरम करून घेणं हे सगळ्यात महत्त्वाचं आहे आणि ते कधीच विसरायचं नाही। तुम्ही कुठलंही तेल वापरा, पण तेल गरम करून घेणं सगळ्यात बेस्ट राहतं। तर आता बघा मी छान आता तेल गरम करून झालेले, आता मी घेणार आहे ऑइल मसाज करायला। आणि ऑइल मसाज करण्यापूर्वीच्या पण काही गोष्टी आहेत ज्या सगळ्यात महत्त्वाच्या आहेत, कारण कधी पण ऑइल मसाज करण्यापूर्वी ना केस चांगले विंचरून घ्यायचे। केस विंचरताना आपण चुकीच्या करणाऱ्या गोष्टी कोणत्या, तर आपण डायरेक्ट कोंब हा डोक्यातून घालायला चालू करतो। तर असं न करता मोठ्या दातांचा कोणताही एक कंगवा घ्यायचा आणि पहिल्यांदा ना केस खालून रिकामे करायचे। आता बघा मी कशी करायचे, खालून आधी रिकामे करून घ्या आणि त्याच्यानंतर तोच कोंब वरच्या साईडनं फिरवा, जेणेकरून काय होतं मोठ्या कंगव्यानं पहिल्यांदा आपले केस रिकामे करून घ्यायचे। त्याच्यानंतर कोणतीही तुमची जी फणी असेल ते तुम्ही वापरू शकता। मी इथे माझा नेहमी 1-2 वर्षापासून मी लाकडी कंगवाच वापरते, जो की मी आणला होता मनालीला गेल्यावर खास तिथून, तर तिकडून मी आणलेला आहे। आणि हा कोंब करताना हा वरतून खाली मग तुम्ही करू शकता। आणि कोंब करताना पण सगळ्यात महत्त्वाचं ना तो स्काल्पवरून व्यवस्थित फिरला पाहिजे, जो आपले केसांची मुळं असतात, जी त्वचा असते डोक्याची, तिथून व्यवस्थित फिरला पाहिजे। कारण आपल्याला पहिल्यांदा आपले जे केसांमधल्या ज्या नस आहेत त्या जागृत करायच्या आहेत,
आणि त्या करण्यासाठी त्याचं ब्लड सर्क्युलेशन चालू करण्यासाठी जेवढा तुम्ही कोंब जास्त फिरवाल ना तेवढं ब्लड सर्क्युलेशन चांगलं होतं आणि हेअर ग्रोथ खूप चांगली होते, केसांना थिकनेस होतो, हे सगळ्यात महत्त्वाचं. जेव्हा तुम्ही सरळ पद्धतीने 2-3 पद्धती मी इथे तुम्हाला दाखवल्यात केस विंचरण्याच्या, आणि कधी पण ऑइल मसाज करण्यापूर्वी हे करायचं म्हणून करायचं, जेणेकरून आपल्या नसा जेवढ्या जागृत होतील त्यानंतर आपण ऑइल मसाज केला ना की तो चांगला इफेक्टिव्ह राहतो. त्याच्यामुळे ह्या गोष्टी करणं गरजेचं आहे. फक्त ऑइल मसाजच महत्त्वाच्या नाहीयेत, ह्या सगळ्या ट्रिक्सच्या छोट्या छोट्या असतात ना त्या वापरणं सगळ्यात महत्त्वाचं आहे. त्याच्यामुळेच आपल्याला सगळ्यात जास्त फायदा होणार आहे. फक्त एक गोष्ट करून फायदा होत नाही. तर बघा आता मी इथं माझे केस विंचरून झालेले आहेत, 2-3 प्रकारे मी केस विंचरले आहेत. ॲटलिस्ट तुम्ही 2-3 मिनिटं तर केस विंचरू शकतात. माझे केस एवढे गळालेले आहेत बघा. आता आपण लगेच काही सगळे अगदी माझे पूर्ण केस गळणं बंद होईल असं होत नसतं. केस गळतात आपले क्वांटिटी खूप, फक्त त्याचं खूप कमी होतं प्रमाण गळण्याचं, आणि तेच महत्त्वाचं आहे. आता बघा मी कॉटनच यूज करते शक्यतो केसांना तेल लावण्यासाठी. कधीतरी अगदी खूपच गडबड असेल तर मग मी ते हाताने लावते, कारण कसं होतं कॉटनने सगळीकडे व्यवस्थित लावलं जातं, कारण त्याच्यामध्ये तेल हे असतंच. आपल्या बोटांनी कसं एकाच ठिकाणी लावलं जातं आणि सगळीकडे पसरलं जात नाही, त्याच्यामुळे मी कॉटन यूज करते. आणि ते केसांमध्ये आपण भांग पाडतो ना त्या पद्धतीने वेगवेगळा असा भांग करत जायचं, आणि त्याच्यामध्ये केसांना स्काल्पला हे सगळ्यात जास्त लागणं महत्वाचं आहे. त्यामुळे स्काल्पला सगळ्यात पहिल्यांदा लावून घ्यायचं, कारण त्याच्यामध्ये जे ऑनियन आपण जे कांदा रस आणि लिंबू वगैरे जे पण काही घेतलेलं आहे ना ते सगळं आपल्या केसांच्या डोक्याच्या त्वचेला लागलं पाहिजे, ते महत्वाचं आहे. आणि बघा जर तुमच्याकडे टेल कोंब असेल ना, म्हणजे बघा शेपटी मोठ्या असणार असा कोंब असतो ना, एक टोकदार असा असतं बघा, तो कोंब असेल ना तर तुम्हाला असं सेक्शन करायला खूप बरं पडेल. आणि कधी पण आता तुम्ही तेल लावताय तर ह्या वाटीत बघा मिक्स करून घ्यायचं. कॉटन बुडवताना ना नेहमी असं हलवायचा आणि तो घ्यायचा, म्हणजे काय होतंय ते तेल आणि पाणी व्यवस्थित मिक्स होतं. आणि आपल्या हाताला पण जेव्हा घेतो फक्त तेल वरचं तेल नाही येणार, तेल आणि ते कांद्याचं पाणी पण व्यवस्थित मिक्स झालं पाहिजे. तर आता बघा मी स्काल्पला सगळीकडे व्यवस्थितरित्या लावून घेतलेला आहे ते कांद्याचा रस. जेवढा स्काल्प इम्पॉर्टंट आहे ना तेवढेच आपले खालचे जे केस असतात लांब झालेले ते पण तेवढेच इम्पॉर्टंट आहेत, आणि त्यांना तेल लावून घ्यायचं. जे आपलं एक्स्ट्राचं जर तेल लागलं तरी पण ते हातावर घेऊन तुम्ही व्यवस्थितरित्या खालच्या केसांना पण तेल लावून घ्यायचं, कारण जेवढे स्काल्प इम्पॉर्टंट असतं तेवढं खालच्या केसांना नरिशिंग मिळणं पण तेवढंच इम्पॉर्टंट आहे. आणि मसाज हा सगळ्यात महत्त्वाची स्टेप आहे. मसाजला ॲटलिस्ट तुम्ही 10 मिनिटं तरी द्या, किमान थंडीमध्ये तरी, आणि केसांच्या टोकांनाही तेल लागलं पाहिजे ह्याची पण तेवढीच खबरदारी घ्या. कारण काय माहितीये आपल्या केसांची मुळं बघा, मुळं जसं मुळांकडे आपण लक्ष देतो पण केसांच्या टोकांकडे लक्ष देत नाही, मग त्या टोकांना पण नरिशिंग गरजेचं असतं, कारण ते खूप असे फुटलेले झाले असतात. तर मसाज हा व्यवस्थित करा सगळ्या पद्धतीने, राऊंड अँड राऊंड असं करत, म्हणजे सर्कल मध्ये तुम्ही मसाज करून घ्या व्यवस्थित. आता मी हे मसाज करून झालंय, मस्तपैकी वेणी घालून घेतलेले, पण माझं हे करताना लक्षातच नाही की मी भात करायला ठेवला होता आणि तो एवढा करपून गेला सगळा की काय बोलायला बस कामच नको. दुसरा भात केला आणि शरूला मस्तपैकी जेवण भरवलं, कारण त्याची जेवणाची वेळ झाली होती. 2:30ला मी मोस्टली त्याला जेवायला देते. आणि माझा हेअर वॉश करून झालेला आहे बघा छान. केस धुतल्यानंतर कधीही कंगव्याने लगेच विंचरायची नाहीत, आणि जेव्हा पण आपण ती टॉवेलनं पुसतो ती पण हलक्या हाताने पुसून घ्यायची, अगदी रफली पुसायचं नाही. आणि जेव्हा पण आपलं हेअर वॉश झाल्यानंतर ओले केस असतात त्याच्यावरच सिरम लावणं सगळ्यात महत्वाचं आहे, कारण त्याने केस आपले ना सॉफ्ट राहतात. थंडीच्या दिवसांमध्ये तर ह्या गोष्टी सगळ्यात महत्वाच्या आहेत आणि केल्याच पाहिजेत. रेग्युलर कराल तर सगळ्यात बेस्ट होईल, आणि पण थंडीच्या दिवसांमध्ये तर करायला विसरू नका. फक्त 2 थेंब घ्यायचे असतात त्याचे, आणि पूर्ण ना केसांच्या खालच्या बाजूंना लावायचं आहे, दोन्ही साईडला पार्टिशन करू शकता तुम्ही, आणि दोन्ही साईडला व्यवस्थित असं लावून घ्यायचं. खालच्या बाजूला लावा, आणि तोच पुसटचा जो आपला हात असतो तो आपण वरच्या बाजूने जरी फिरवला तरी काही हरकत नाही, पण जे 2 थेंब आहेत ते सगळीकडे व्यवस्थित लागण्याची जबाबदारी आपली आहे. तर दिवसभर बघा मला लक्षातच नाही राहिलं की तुम्हाला मी माझे केस दाखवावेत कसे झालेले आहेत, आणि मी कामांमध्ये अशी गुंतून गेले की तसंच राहिलं. आणि आता मी दुसऱ्या दिवशी तुम्हाला दाखवते आहे माझे केस कसे झालेत बघा. खूप छान असे झालेले आहेत आणि सॉफ्ट अगदी झालेले आहेत, एकदम सिल्की वाटतात. जेवढा ड्रायनेस मला अगोदर जाणवत होता, आणि हलकीशी शाईन पण येते बघा. जेव्हा आपण सिरम वापरतो ना त्याच्यामुळे शाईन पण येते. त्याच्या मी खूप साऱ्या युक्त्या वापरते बरं का, म्हणजे माझ्याकडे खूप साऱ्या ट्रिक्स आहेत मी केसांसाठी जे करते. कारण फक्त एकच ट्रिक करत राहायचं नाही, आपल्या केसांना बऱ्याच काही गोष्टींची गरज असते. तर मी अशाच अजून वीकली मी त्या चेंज करत असते, तर त्या तुम्हाला मी नक्की शेअर करते.
केसांना बऱ्याच काही गोष्टींची गरज असते आणि त्या सगळ्या गोष्टी एकाच वेळेस मिळू शकत नाहीत. सगळ्या गोष्टी वेगवेगळ्या पद्धतीने यूज करू शकतो आपण. एका वीकमध्ये कांदा वापरला तर दुसऱ्या वीकमध्ये आपण दही, परत व्हिटॅमिन ई कॅप्सूल वापरू शकतो. अजून बऱ्याचशा गोष्टी आहेत. मेथी दाणे वापरू शकतो, अलोवेरा जेल वापरू शकतो. अशा सगळ्या गोष्टींचा केसांना खूप फायदा होतो. तांदळाचं पाणी पण सगळ्यात महत्वाचं आहे केसांसाठी. तर अशा मी खूप साऱ्या गोष्टी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे, पण ते पुढच्या व्लॉगमध्ये नक्कीच दिसते. तर आता संध्याकाळच्या जेवणामध्ये मी पालक पुलाव बनवायचा ठरवला होता. खरं तर खिचडीच बनवते मी, पुलाव शक्यतो बनत नाही. मोकळा असेल तर तो बनवला जात नाही. आणि तो बनवताना माझा एवढा पसारा पडलेला होता, कारण आज माझ्याकडे खूप काही मी केलेलं होतं आणि ते सगळं मला उचलायला वेळच भेटलेला नाही. तर आता म्हटलं छान आपला पुलाव बनतोय तोपर्यंत हे क्लीन करून घ्यावं, की जेणेकरून आम्हाला करायला पण बरं पडेल लवकर. आणि बघा मी इकडे आज ड्रायफ्रूटचे लाडू पण करायला घेतले होते, त्याच्यामुळे मला सगळी त्याची रेसिपी शेअर करायची होती तुमच्याबरोबर, पण ते बनवताना मला शेअर करता आली नाहीये. फक्त मी ड्रायफ्रूटचे लाडू बनवताना मी फक्त ते भाजून घेतलेले सगळे ड्रायफ्रूट आणि आता मी ते मिक्स करून त्याचे लाडू बनवायला घेते. तर काय काय ड्रायफ्रूट मिक्स केले, काय काय त्याचं प्रमाण घेतलं ना, ते मी तुम्हाला नंतर, आता मी गावी जाणार आहे त्याच्या अगोदर मी ड्रायफ्रूटचे लाडू हे बनवणारच आहे नेण्यासाठी. आणि फक्त आता मी टेस्टसाठी बनवत होते की शरू खातोय का, त्याला आवडतंय का. तर त्याला प्रचंड आवडलंय, त्यानं खूप आवडीनं खाल्लं. आणि आधी ना मी जेव्हा मिक्सरला हे फिरवत होते ना, त्यावेळेला माझा मिक्सर बिघडला. त्याच्यामुळे त्याला कारण काय होतं की खजूर ही चिकट असते आणि ते बनवण्यात ते मिक्सर बिघडून गेला, त्याच्यामुळे मला त्यात वेळ गेला आणि माझा सगळा पसारा मग त्याच्यामुळे असाच राहून गेला. आता बघा माझा इकडे पुलाव छान शिजलेला आहे आणि मऊ असाच करते मी पुलाव, शक्यतो रिकामा करत नाही. कधी आम्हाला वाटलं तरच करतो, कारण कसं सॉफ्ट खायला जरा बरं वाटतं आणि शरूलाही द्यायला मला थोडंसं ते बरं वाटतं. त्याच्यामुळे मी असा चिकटच थोडासा करते. आणि जो आम्ही नवीन राईस आणलाय ना, तो पण थोडासा चिकटच आहे, त्याच्यामुळे तो अशाच पद्धतीने होणार हे आम्हाला आधीच माहिती होतं. तर आता बघा छान पुलाव तयार झालेला आहे आणि आम्ही आता सगळे बसून मस्त जेवण करणार आहोत. तर हा व्लॉग कसा वाटला, हा तुमच्यासाठी नक्की युजफुल आहे आणि तो तुम्हाला आवडला का, तो मला कमेंट करून नक्की सांगा. आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर भेटूया उद्याच्या पुढच्या एखाद्या नवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत सपोर्ट करत राहा आणि व्लॉग बघत राहा. चला बाय बाय.